अहो आलो. चला. टोपी कुठे आहे ग मालविका? अगं नाही, दुष्यंत अगदी झोपेला आलाय. त्याला थोपटत बसली, बसून दे तिथेच. दिवसभर त्याच्याशी खेळत असते. शाळा सुरू झाली की जड जाणार आहे तिला. आपली थोरली कुठे आहे? दिसत नाहीये घरात. अश्विनी ना, आता तिचा पाय कसला ठरतोय घरामध्ये. प्रमिला काकू आले आहेत, मुंबई दाखवायला घेऊन गेले. रात्री उशीर आहे. बसा. वळणी घाला. काय 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 वळणी? हो. अगं माझं सगळं सगळं माझ्या सकट तुझंच आहे ना. वळणी कसली? लबाडी चालायची नाही. वळणी घाला, नाही ताट खाली ठेवणार नाही. बघतो काय आहे का? बघतो काय? थँक्यू. अरे वा, खजिना दिसतोय तुझा. माझे पैसे आहेत. म्हणजे माझेच ना? तू माझीच ना? हो. मग अशी लबाडी चालली होती आणि आता लाडी गोळी करताय. काय करणार आहेस काय पण एवढ्या पैशाचं? काय करायचं ते मी ठरवेन. माझे आहेत की नाही पैसे आता? अरे, आणि मी नाही सांगितलं तर? सांगशील सांगशील. सांग ना, माझ्या आग्रहा खातर सांग. काय करणार आहेस? घरात काही घ्यायचंय का? नाही, घरात काही घ्यायचं नाही. घरात सगळं आहे माझ्या. आणि घरात भरता भरता तुम्ही तुमच्याकडे लक्ष दिलंय का जरा? का? काय झालं? गेल्या वर्षभरात तुम्ही स्वतःसाठी कपडे घेतलेत? नाही आठवत. नसतील घेतले. नाहीच घेतलेले. आता तुमच्या कपड्यांकडे सुद्धा ना मलाच लक्ष द्यायला लागणार आहे. अंजू, अगं नवीन कपडे वाचून माझं काही अडलंय का? तुमचं अडलेलं नाहीये, पण माझं अडलंय ना. मला वाटतं माझ्या नवऱ्याने छान कपडे घालावेत, जरा स्मार्ट दिसावं. अरे बाप रे अंजू, तू फारच मोठी जबाबदारी घेतेस. असू दे. आता पैसे साठले ना की तुमच्यासाठी शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेऊन येणार आहे आणि ते शिवायला टाकायचे. कळलं? होय होय, जशी आपली आज्ञा. हा. या. हो. ऐक. समीर, तुमची मुंबई म्हणजे मजा आहे रे, पण त्रासही खूप आहे. काय त्रास झाला तुला? अरे केवढी गर्दी. कुठून येतात एवढी माणसं, काही कळतच नाही. आई, तू पक्की मुंबईकर असल्यासारखी बोलतेस. आपणही जालन्याहून आलोय की नाही? आई, तुम्हाला पटकन काहीतरी खायला बनवू का? खायला? आत्ताच खाऊन आलो ना. अरे माझ्यासाठी विचारते ती, कळलं? नाही नाही नको आशू, पोट खूप भरलंय माझं. मी आता ना जाऊन झोपते जरा. मी पण निघते, खूप उशीर झालाय. ए, इतक्या रात्रीचे घरी नको जाऊस. इथेच थांब आता. अरे उद्या परत यायचंच आहे ना. अगं म्हणूनच म्हणतोय, इथेच थांब. मी करतो दादाला फोन. तू आणि आई आतल्या रूम मध्ये झोपा. मी आणि रोहन इथे झोपतो. कशाला? आशू, अगं समीर एवढा म्हणतोय तर राहा ना. तो करेल ना तुझ्या घरी फोन. चल झोपते आता मी. खूप दमलीये, पाय पण खूप दुखायला लागले. हा कसला नवीन हट्ट. अशा तुला लाज नाही वाटत? उद्या मी जातोय. उद्याची रात्र आपण एअरपोर्टवर असू. निदान आजची एक रात्र तरी एकत्र राहूया. जाण्याआधी रोहन बरोबरचं भांडणही मिटवायचंय. तू असलीस तर बरं होईल. नशीब हे सगळं सुचलं जायच्या आधी. रोहन कुठे? ड्युटी नाहीये त्याला? आहे. तो गेलाय आणि सकाळपर्यंत येणार नाहीये. रागवलीस? उद्यापासून वर्षभर आपण एकमेकांपासून लांब राहणार.
मला कल्पनाच नाही करवत आहे. परवापासून तुझा चेहरा, तुझे डोळे, हे नाक, ओठ, मला नाही दिसणार. लाजेनं मान खाली घालणारी, गपरे म्हणून चापट्या मारणारी, आधार देणारी, समजावून सांगणारी आणि समजून घेणारी, माझ्या पाकिटात पैसे ठेवणारी, माझ्याकडे पैसे नसताना आईस्क्रीमला पैसे देणारी आणि मला भेटण्यासाठी अनवाणी धावत येणारी माझी आशू. मला नाही दिसणार. असं तूच सांग, कसं जगायचं मी? फोन दे. हॅलो दादा, अश्विनी बोलते. मी या समीरकडेच राहणार आहे. आई आल्यात ना, त्यांच्यासोबत कोणीतरी हवं. ठेवते. हा डॉक्टर बोला. काय चाललंय? काही नाही. खरं सांगू का, तुमच्याच फोनची वाट पाहत होते. ठरलेली तारीख होऊन गेली आहे ना? आय एम सो हॅपी अबाउट दॅट. परवा येऊ शकशील क्लिनिकवर? हो, सकाळीच येऊ का? हां, म्हणजे मागे आली होतीस तसं अगदी उपाशीपोटी वगैरे यायची गरज नाही. ब्रेकफास्ट वगैरे करून निवांत आलीस तरी चालेल. हो येते मी. पण म्हणजे परवा कळणार आहे का आपल्याला? हो, म्हणजे युरिन टेस्ट करून घेऊ, म्हणजे प्रेग्नन्सी आहे की नाही ते कळेल. येते मी. बाय. ओके, बाय. आशू, आशू, बघ ना माझ्याकडे. किती वेळ चेहऱ्याला पोहणार आहेस? मला पाहायचंय तुला. प्लीज. आई आहेत घरात. इतका वेळ नव्हती का ती? बघ ना, आता कसली लाज. गप्प बस. हळू. आई उठतील.
आता उठले तरी चालेल. माझा अवतार बघ, केस बघ. खूप छान दिसत आहेत. जाण्याआधी तुझं हे रूप पाहून घेतलं. मनसोक्त, अखंड. आपण असं वागायला नको होतं. खरंच असं वाटतंय तुला? म्हणजे मागाशी काही तसं नाही वाटलं मला. काय करतेस? चांगला ऐकेस तू, पण तू खूप छान आहेस. गप्प बस. काय सारखं? मी जर गप्प बसलो तर माझ्या मनात काय आहे हे तुला कसं कळणार? मला कळलंय सगळं. कसं? मी तर काही सांगितलेलं नाही असून. तरी कळलंय. कसं? तुझ्या स्पर्शात. नीट राहशील ना राजा मी गेल्यावर? रडणार नाहीस? पोटभर जेवशील? स्वतःची नीट काळजी घेशील? आनंदात राहशील? मी नको ना काळजी करू. जाऊ ना मी उद्या. तेव्हा आज समीर जाणार. इतकी वर्ष ज्या गोष्टी मी टाळत आले, त्यासाठी त्याला नाराज करत राहिले, ते शेवटी काल रात्री. तेव्हा मी चुकलो नाही ना? नाही, माझ्यावर हक्क आहे त्याचा. दूर जाण्याची भावनाच इतकी तीव्र झाली की आम्ही आवेगाने जवळ आलो. गलीवरचं फूल सहज फुलावं तसं घडत गेलं सारं. तेव्हा मी क्षमा मागायला तुझ्यासमोर उभी राहिली नाहीये. तुझ्यासमोर एवढंच कबूल करायचं होतं की संयम माझाही सुटला होता. आशू, काय ग? देवाकडे बघून हसतेस? हो, काल रात्री स्वप्नात आला होता माझा देव. स्वप्न? स्वप्नच होतं ते. त्या स्वप्नाच्या आठवणीवर अख्खं वर्ष काढू शकते. आशुबाई, स्वप्नात न सत्यात या. समीरराव जायचे आज. झाली त्याची सगळी तयारी. छोट्या मोठ्या गोष्टींचं पॅकिंग राहिले ते तो करेल संध्याकाळी. किटी येते त्याला मदत करायला. अरे हो, जाण्याआधी देवळात देवापुढे नारळ ठेवायला जायचंय. हो, किटी आली की आपण निघूया. आशू, समीरचं विमान गेलं की आपण सकाळी सकाळी घरी येऊ ना ग? हो. मग मी पण काढता पाय घेईन म्हणते. नाही,
जालन्याला जाऊन एकटं राहायचं नाही. अगं मग काय करणार? राहायचं कुठे? नाही, इथे रोहनच्या घरी 4 दिवस ठीक आहे ग, पण त्याला सुद्धा त्याचं आयुष्य आहे. हो, पण म्हणजे अगं सदा येईल ना जाता येता. शेवटी काही झालं तरी भावंड होता मी. त्यावरून आठवलं, आई मामांचे पैसे द्यायचे. मुंबईला गेल्यावर पाठवून देतो असं सांगितलं होतं समीरने. आशू, मला असं वाटतंय की समीर ते विसरलाय. तू उगाच नको त्याच्या डोक्यात भरवूस. अगं आधीच कमी त्रास आहे का त्याच्या डोक्याला? पण आपण करणार काय? ठीक आहे ना, करू काहीतरी. आणि सदा काही असं व्याजबट्टेवाला पठाण नाही आहे. आणि थोडंसं बोलला तर घ्यायचं ऐकून. मग त्यापेक्षा तुम्ही जाऊच नका ना जालन्याला. मग तुम्ही राहणार कुठे? तुम्ही आमच्या घरी? नाही नाही बाई, सुनेच्या माहेरी अजिबात नको. त्यापेक्षा जालना काय वाईट आहे? तसं नाही, पण हे बघ, आता पण नाही आणि परंतु नाही. समीरला जाताना बिनघोर जाऊ दे. इथलं सगळं आपण बघून घेऊ ना दोघी. काय मी कॉफी करू का समीर? ऍक्च्युली ना तुझ्यासाठी तुला आवडतो तसा फोडणीचा फर्स्ट क्लास चहा केला असता, पण चहा पावडर नाही आहे रे घरात. करू का कॉफी? नो थँक्स. मी चहा पावडर आणायला जातोय. मला प्यायचा आहे चहा. आणि प्लीज तो घाणेरडा फोडणीचा चहा करू नको. आपण नेहमी करतो ना तो इंग्लिश टी, तसंच कर. आलोच. रोहन, मी निघणारच आहे आता. रोहन, मला तुला थँक्स म्हणायचं आहे. थँक्स? तू फक्त रूम पार्टनर नव्हतास, नाहीयेस. दोस्त होतो आपण. सम्या, यार दोस्त होतो काय यार? आपण दोस्त आहोत. फ्रेंडशिप मध्ये भांडणं होत असतात यार. जालन्याहून रोहन मी इथे एकटा आलो. आणि जर तू नसतास ना तर मी नसतो टिकलो यार. लोकलच्या स्टेशन्स पासून ते बस रूट्स पासून दाल भात वाटी 5 रुपयात कुठे मिळते इथपर्यंत सगळं तू मला शिकवलंस. रोहन, रोहन, खूप काही बोलायचं रे, पण सगळं आता नाही बोलता. जा, तुला चहा पावडर आणायला जायचं होतं ना? काही चहा पावडर आणायला जायचं नाहीये. मी कॉफी करतो. आपण तिघही कॉफी घेऊ. त्याआधी तुला आम्हा दोघांतर्फे ऑल दी बेस्ट. थँक्स. आशूची काळजी घ्या. सम्या यार, हे काय सांगायला हवं का? ठेवणारच. ए मला ऑल दी बेस्ट विश कर ना. एक छान आणि गुटगुटीत बाळ होऊ दे मला. गॉड ब्लेस यू. सकाळी नवऱ्याला लुटून झालं तर भाऊरायाला लुटतेस. पलाश भाऊ, अजून आपला नंबर यायचा आहे बरं का? हो, ते मला माहितीच आहे तुम्हाला लुटणार आहेस ते. अरे पलाश, ह्या दोघी किती करतात रे तुम्हा दोघांसाठी. असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? आजी, नेक्स्ट इयर मला उभारायला माझी बहीण असेल ना? आईला विचार. मी तर केव्हाच तयार आहे. पलाश, शडा, तो नमिताच्या बाळाबद्दल बोलतोय. ऑब्व्हियसली नॉट. त्यांच्याकडे मुलगा येणार आहे. मुलीची टर्न आपली आहे. हे बघा, तुम्हाला जी काय थट्टा मस्करी करायची आहे ना ती वेगळी करा. मिहीर समोर नको. पलाश भाऊ, आधी ओवाळणी करून घेऊया. चला लवकर चला मग. मी राहते दे. हो हो.
थांबा आता धर ना. उठी रहा.